रासायनिक रंगांचा वापर टाळून पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून होळी आणि धुलीवंदन सण साजरा करावा असं आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर होलिका दहनासाठी झाडांची तोड करू नये असं सांगत दहनासाठी वाळलेल्या लाकडांचा वापर करावा असंही त्या म्हणाल्या। तसंच होलिका दहनासाठी कोणत्याही ज्वलनशील पदार्थाचा वापर टाळावा जेणेकरून वायू प्रदूषण होणार नाही असं आवाहनही त्यांनी केलं आहे। केमिकल युक्त असे कलर्स आपण वापरू नये। इवन होळी जी आहे आपली, जे होळी आपण जाळतो त्यालासुद्धा आपण जे ऑलरेडी वाळलेली वगैरे लाकडं वगैरे घ्यावी, त्याच्यामधून पण झाडांची तोड करू नये किंवा घासलेट किंवा पल्युटेड असं कुठले ऑइल्स वापरू नये, जेणेकरून प्रदूषण होणार नाही असं आव्हानही आम्ही लोकांना करतो आहोत। तर आत्ताही मी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि सभापती आणि अध्यक्ष महोदय यांनासुद्धा मी हे केमिकल विरहित असे कलर्स दिलेले आहेत आणि जर लीडर्स असं फॉलो करतील तर वेगवेगळे लोक जर आवाहन करतील तर लोक पर्यावरणयुक्त अशी होळी आणि धुलीवंदन साजरा करतील। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि